नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या 2-4 दिवसापूर्वी चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर, जे भाजपचे आमदार आहेत चांदवडचे, त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला होता, की त्यांनी ते स्वतः कांदा, द्राक्ष या जिथं जास्त पिकवले जातात ह्या पट्ट्यातले असताना सुद्धा हे त्याबद्दल बोलत नाही. तर त्याच्यानंतर हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला असेल किंवा गेला नसेल, आपण त्याच्यावर परखड बोललेलो होतो. शेतकऱ्यांवर पण बोललो होतो, की शेतकरी अशा नालायक लोकांना निवडून देतात आणि जो माणूस म्हणजे प्रहारचे गणेश निंबाळकर, मी काही गणेश निंबाळकरांचा समर्थक वगैरे नाहीये, पण राज्यात असा व्यक्ती आहे गणेश निंबाळकर का जो कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर असतो. अशा व्यक्तीला तिथल्या जनतेने निवडून न देता त्याला अक्षरशः पाडलं. परंतु जो व्यक्ती म्हणजे राहुल आहेर हा कधीही शेतकऱ्यांबद्दल बोलला नाही. त्याला लोकांनी निवडून दिलं. म्हणजे एवढे कष्ट करून सुद्धा गणेश निंबाळकरला लोक घरी बसवतात. त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला होता. त्याचे ताशेरे आपण त्या राहुल आहेरवर ओढले होते. तर त्याच्यानंतर ह्या राहुल आहेर ह्या आमदाराने विधानसभेत कांदा प्रश्न, द्राक्ष प्रश्न, त्याच्यानंतर मका प्रश्न आणि दुसरं हे रोजगार हमीबद्दल प्रश्न विधानसभेत विचारले आणि मागणी केली. परंतु इतकी पोकळ आणि इतकी नालायकपणे त्यांनी मागणी केली. त्याचा व्हिडिओ आपण इथं लावलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. परंतु ह्या व्हिडिओत आपण आता त्याचा आवाज दाखवू शकत नाही. कोणाला जर तो पाहिजे असेल तर मी वैयक्तिक त्याला तो व्हिडिओ पाठवू शकतो, कारण त्या व्हिडिओत कॉपीराइट क्लेम येऊ शकतो, म्हणून आपण तो व्हिडिओ इथं आवाज नाही लावू शकत. त्याचा फक्त व्हिडिओ आपण फक्त चालू शकतो किंवा विधानसभेत राहुल आयरनी मागणी केलेली आहे ती आपण बघू शकता. तर ह्या राहुल आयरनी कोणती कोणती मागणी विधानसभेत केली, तर निर्यात बंदी, कांद्याची निर्यात बंदी 2023-22 मध्ये प्रचंड प्रमाणात कांद्याचे भाव वाढल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी म्हणजे कांद्याचे भाव ₹4,000 प्रति क्विंटल झाले होते. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी कांद्यावर निर्यात बंदी आणली होती. त्याच्या अगोदरच्या वर्षात कांद्यात शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला नव्हता. शेतकऱ्यांनी अक्षरशः ज्या वर्षी निर्यात बंदी नरेंद्र मोदी यांनी केली होती त्यावेळेस टँकरने पाणी आणून कांदा पिकवलेला असताना कांद्याचं उत्पादन कमी होतं, म्हणून कांद्याला बरे भाव होते, म्हणजे ₹4,000 प्रति क्विंटल. त्यावेळेस ह्या अन्नात माती कालवणारे, शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवणारे जे नरेंद्र मोदी आहे भारताचे पंतप्रधान, त्यांनी रात्रीतून निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवलेली होती आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव हे 4,000 वरून रात्रीतून 2,000 वर आणले होते. तर अशा प्रकारची परिस्थिती आजही आहे. कांद्याला भाव ₹1,000 पर्यंत आता लाल कांदा असेल किंवा उन्हाळा असेल त्याला आहे. तर मग अशा परिस्थितीत आपण याच्यावर हे जे काही आहे ना, हे राहुल आहे यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर यांना थोडी जाग आली आणि हे गेले विधानसभेत आणि लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी पोचारा घेऊन थोडा फिरवण्याचं काम केलं आणि मी कसा शेतकऱ्यांचा हितचिंतक आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु फोल आणि एकदम अक्कलशून्य मागणी त्यांनी विधानसभेत केली. कोणती मागणी केली? निर्यात बंदी सरकारने करावी, म्हणजे त्यांनी करावी म्हणले नाही, पण त्यांनी असं म्हणले निर्यात बंदी करीत असताना ती 48 तास अगोदर शेतकऱ्यांना माहीत करून द्यावी. अहो अक्कल शून्य राहुल आहेर, तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का? जर सरकारने जाहीर केलं की 48 तासात निर्यात बंदी होणार आहे तर काय होईल? सगळे शेतकरी कांदा घेऊन बाजारात येतील, परिणामी पुन्हा कांद्याचे भाव पडतील. म्हणजे तुम्हाला भाव पडणंच अपेक्षित आहे, परंतु वेगळ्या पद्धतीने पडणे अपेक्षित आहे. मग आता तुम्ही उद्या परत जर तशी पद्धतीने जर म्हणजे अगोदर सूचना देऊन 48 तास अगोदर सूचना देऊन जर निर्यात बंदी केली तर भावच वाढणार आहे. फक्त तुम्ही काय म्हणणार आहे, आम्ही अगोदर शेतकऱ्यांना सांगितलं होतं, मग शेतकऱ्यांनी कशाला माल बाजारात आणला? तुम्ही अन्न खाता का राहुल आहे, का शेण खाऊन विधानसभेत बोलता? अहो तुम्हाला जे लोक निवडून देताना त्यांनी खरं तर तुम्हाला चपलांनी बडवलं पाहिजे. इतके एकदम म्हणजे काय तुमच्यासाठी कुठले शब्द वापरले पाहिजे ते काही मला इथं कळत नाहीये. मूर्खासारखे तुम्ही सांगता विधानसभेत का 48 तास अगोदर निर्यात बंदीची शासनाने माहिती द्यावी, म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा तोटा होणार नाही. अरे मूर्खात तोटाच होणार आहे. शेतकऱ्यांची सगळी म्हणजे
पॅनिक सेलिंग होईल बाजारात. इतका मूर्ख हा राहुल आहे रे. यांच्याबद्दल असे शब्द वापरायची वेळ येते, हे दुर्दैव आहे. आपल्या स्वभावाचा दोष येतो. म्हणजे इतकं निर्लज्ज जर बोलत असेल तर असे शब्द मी म्हणतो योग्य आहे यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना कांदा पीक परवडत नाही, म्हणजे यांच्या सरकारमुळे परवडत नाही, तर सरकारने रोजगार हमी योजनेतून पेरणी ते कापणीपर्यंत रोजगार हमीतून ते कामं करावेत, असं या राव यांचं म्हणणं. म्हणजे तुम्ही मान्य केलेलं आहे ह्या दोन गोष्टीतून, कोणत्या, निर्यात बंदीचं आणि ह्या रोजगार हमी योजनेतून, की तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत. आता मका खरेदीबद्दल बोलू. मका खरेदीमध्ये ह्या राहुल आहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा म्हणजे एकूण राज्यात तीच परिस्थिती आहे, परंतु आता त्यांनी तो प्रश्न मांडला म्हणून मी इथं सांगतो की बारदाना नाही, म्हणजे ती मका भरून ठेवायला पोते नाही, गोण्या नाही, म्हणून खरेदी बंद झालेली. परंतु तिकडे सिमेंटचे रोड करायला मात्र यांच्याकडे पोते असतात. तो रोड केल्यानंतर त्याच्यावर जे सिमेंटचे पोते टाकतात, तो खराब होऊ नये म्हणून, त्याच्यावरती पाणी साचून राहावं म्हणून, तिथं मात्र यांच्याकडं पोते असतात, बारदाना असतं टाकायला रस्त्यावर. परंतु शेतकऱ्यांचा शेतमाल घ्यायला यांच्याकडं बारदाना नसतं. आणि त्यांनी कबूल केलेलं आहे. त्याच्यात काय गोंधळ झालेला आहे तो त्याच्यावर तर वेगळा व्हिडिओ बनवते. आता द्राक्ष एक्सपोर्ट मध्ये सरकारने जी एक्सपोर्ट सबसिडी असते ती बंद केलेली आहे, असं ह्या राहुल आहेर यांनी सांगितलं. सरकार तुमचं आहे ना, मग आता नेहरू जबाबदार आहे की या गोष्टीला. खरं तर तुम्ही सरकारला जा विचारला पाहिजे. पूर्वीच्या सरकारमध्ये 2014च्या अगोदरच्या सरकारमध्ये त्या सरकारचे लोक सरकारला जाब विचारित होते, पण आता हे जाब विचारित नाही. फक्त चाटूकारिता करणे, पाय चाटणे, याच्याशिवाय हे लोक काहीही करू शकत नाही आताचे लोक. आता द्राक्ष एक्सपोर्टची सबसिडी ह्या सरकारने बंद केलेली आहे, म्हणून द्राक्षाचे भाव पडत आहे किंवा भाव कमी मिळत आहे. ती जर एक्सपोर्ट सबसिडी सरकारने दिली तर भारताला डॉलर मिळतील, शेतकऱ्यांचं भलं होईल. आता याच्या पुढे हे अशी हेच 2-4 प्रश्न थातूर मातूर काहीतरी फक्त दाखवण्यासाठी या राहुल यांनी विचारल्यानंतर आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी काय उत्तर दिलं पाहिजे. आम्ही ह्याच्या काही 2-4 गोष्टी समजा यांनी विचारल्या राहुल यांनी, निर्यात बंदी, रोजगार हमीचा प्रश्न आहे, म्हणजे कांद्यामध्ये पेरणी ते कापणी, मका खरेदी, द्राक्ष एक्सपोर्ट, याच्याबद्दल हा दत्ता भरणे नावाचा कृषी मंत्री काय यांच्याबद्दल अशा एकेरी भाषेत बोलायची वेळ येते, म्हणजे काय किती नालायकपणे बोलत असतील विधानसभेत. यांना शेतकऱ्यांचं उलसक पडलेलं नाही देणं घेणं, म्हणून माझ्या तोंडून असे एकेरी शब्द येतात त्यांच्याबद्दल. हे सन्माननीय फिनमाननीय असतील, परंतु तळपायाची आग मस्तकाला जाते इतके भंपकपणे उत्तर देतात. आता हे 4 प्रश्न मांडल्यानंतर या दत्ता भरणेने काय सांगितलं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि तुकाराम महाराजांचा अभंग एक उदाहरण दिलं का, शेती निसर्ग, वातावरण याच्यावर अवलंबून असते. अरे निसर्गाशी शेतकरी लढतो, पण तुमच्यासारख्या सुलतानाशी शेतकरी लढू शकत नाही. ज्या मुघलांच्या काळात मुघल ज्यावेळेस दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचे किंवा त्यांच्या राज्यातून सैन्य जात असताना ते शेतकऱ्यांचे पिकं तुडवीत जायची, म्हणजे त्यांचं जे मोठं पायदळ, घोडदळ, हत्ती वगैरे असायचे, अक्षरशः मोठ्या पिकातून घालायचे लोकांच्या, आणि ते कष्टानं पिकवलेलं त्यांचं जे पीक राहायचं ते अक्षरशः जमीनदोस्त व्हायचं मुघलांच्या काळात. आणि आता जे तुम्ही मुघल आलेले, सुलतान आलेले, हे फक्त शेतकऱ्यांच्या घरात आलेलं किंवा दारात आलेलं किंवा खळ्यावर आलेलं पीक तुमच्या एका निर्णयानं तुम्ही पायाखाली आणता. म्हणजे तिकडं त्यावेळेस मुघल अशा प्रकारे पायदळी तुडवीत होते शेतकऱ्यांचं पीक, आणि तुम्ही फक्त खळ्यावर आणल्यावर, म्हणजे त्यावेळेस कमी नुकसान होत होते एक वेळेस मुघलांच्या वेळेस, पण तुमच्यामुळे जास्त नुकसान होते. अशा पद्धतीनं उत्तर काय द्यावं या दत्ता भरणेनं, फक्त सांगितलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पाठीशी आहे, पण कशासाठी? पाठीत खंजीर खुपासण्यासाठी उभा आहे, असं मी म्हणतो. पुढचं दत्ता भरणे जे काही म्हणले नाही ना, जे त्यांनी अर्ध वाक्य सांगितलं, त्याच्या पुढचं वाक्य असं आहे का,
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, ते खंजीर खुपसण्यासाठी उभं आहे. एवढंच मला इथं सांगायचंय. लोकांनी खरं तर यांना खाली ओढून रस्त्यावर चपलानी बडवलं पाहिजे. असे हे नालायक लोक आहेत. आता मी चॅलेंज करतो ह्या राहुल आहेर विधानसभा सदस्य चांदवड आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना, तुम्ही माझ्यावर विशेष अधिकार हननचा ठराव आणा. म्हणजे विशेष अधिकार प्रस्ताव भंगाचा, म्हणजे तुमच्या विशेष अधिकारांचं मी हनन केलेलं आहे एक राज्यातला शेतकरी म्हणून. त्याला प्रिव्हिलेज मोशन म्हणतात. तो आणा तुम्ही माझ्या विरुद्ध. मी तिथे काय उत्तर द्यायचं ना तिथे. म्हणजे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, बघा तू राहुल आहेर कशा प्रकारे प्रश्न मांडतो. मूळ प्रश्न मांडायचे सोडून पचारा घेऊन कुठेतरी गोलमाल उत्तर द्यायचं, प्रश्न मांडायचा आणि त्याला गोलमाल उत्तर ह्या कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो, एकूण परिस्थिती अशी आहे, धर्माच्या नावाखाली तुम्ही अशा लोकांना डोक्यावर घेतल्यानंतर हीच वेळ येणार आहे गोलमाल. उत्तर त्यांनी दिलं का मग तिची मजबुरी म्हणून उत्तर दिले. विधानसभेत राहुल आहेर बोलायला उभे राहील. तर एवढं भरपूर झालं यांच्याबद्दल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद.